कोल्हापुरात शिवसेनेचं महाअधिवेशन पार पडतंय। 16 आणि 17 फेब्रुवारी हे 2 दिवसीय महाशिबिर देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। कोल्हापुरातल्या महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी हे महाअधिवेशन जे आहे ते संपन्न होत आहे। या पार्श्वभूमीवर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक मोठं प्रवेशद्वार जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। कोल्हापुरातल्या महासभेची संपूर्ण तयारी जी आहे ती माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे आहे। या महासैनिक दरबार हॉलच्या प्रवेशद्वारावर किंवा या महाअधिवेशनाच्या प्रवेशद्वारावर समोर एक मोठा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे की ज्याच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, शिवसेना नेते, पदाधिकारी यांचा फ्लेक्स मोठा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। यामध्ये सर्व मंत्र्यांचे फोटो आहेत, नेत्यांचे फोटो आहेत, शिवसेनेचे सचिव देखील आहेत, त्याच पद्धतीने प्रवक्ते आहेत, खासदारांचे देखील सर्व खासदार या ठिकाणी या फ्लेक्स मध्ये दिसतात। मात्र आमदारांच्या लाईन मध्ये जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे गुवाहाटीपासून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत ज्यांची नाव चर्चिलं गेलं, काय ते झाडी काय ते डोंगर या वाक्याने ते फेमस झालेले होते असे आमदार शहाजी बापू पाटील मात्र या फ्लेक्सवर आपल्याला दिसत नाहीयेत। खरं तर पाहायला गेल्यानंतर शिवसेनेचे सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे जावई रवी किरण इंगवले हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे विरोधक आहेत। शिवसेनेच्या महाअधिवेशनाची पूर्ण जबाबदारी क्षीरसागर यांच्याकडेच आहे। त्यांनी अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराजवळच मोठा फ्लेक्स उभा करत त्यावर शिवसेना नेते, उपनेते यांचे फोटो लावलेले तुम्ही पाहू शकता। मात्र यात शहाजी बापू पाटील यांचा फोटो नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। क्षीरसागर यांनी स्वागतपर फ्लेक्स उभा करताना आमदार पाटील यांना मुद्दामून वगळण्याची चर्चा देखील रविकिरण इंगवले हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष आहेत। शिवसेना एकत्र असताना इंगवले व क्षीरसागर यांच्यामध्ये कमालीचा दोस्ताना होता। मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर दोघांनीही वेगवेगळे राजकीय पर्याय निवडल्याने त्यांच्यात बिनसलाय। इंगवले यांच्याकडून होणारा त्रास क्षीरसागर यांनी आमदार पाटील यांच्या कानावर घातलाय। मात्र सासऱ्याने सांगूनही हा त्रास थांबत नसल्याने क्षीरसागर यांनी आमदार पाटील यांना फ्लेक्सवरून वगळत जावयावरचा राग थेट सासऱ्यावर काढला की काय अशी चर्चा सध्या पाहायला मिळते। त्यामुळे या प्रवेशद्वारासमोर असलेला हा जो फ्लेक्स आहे याची सध्या जोरदार चर्चा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर।